नमस्कार. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की टेट पवित्र पोर्टल अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, उर्दू माध्यमाच्या किती आहे, मराठी माध्यमाच्या किती आहे, प्राथमिक विभागाच्या किती, माध्यमिक विभागाच्या किती जागा आहेत याची इत्थंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जळगाव जिल्ह्यात एकूण 953 शिक्षकांची भरती होणार आहे. माध्यमिक विभाग 497 रिक्त पदे आहेत, तर प्राथमिक विभागात 456 रिक्त पदे आहेत. अशी एकूण 953 जागांसाठी भरती होणार आहे. सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत उमेदवारांनी प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम देऊन झालेले आहेत. आता भरती प्रक्रिया पुढे कशी होते त्या संदर्भात जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. त्यावेळी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. 22 शिक्षकांसाठी पात्रता नेमकी काय आहे? इयत्ता 1ली ते 5वीसाठी TETचा पहिला पेपर पास असणं गरजेचं आहे किंवा CTETचा पहिला पेपर पास असणं गरजेचं आहे. इयत्ता 6वी ते 8वीसाठी TETचा दुसरा पेपर किंवा CTETचा दुसरा पेपर पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यावसायिक पात्रता म्हणजेच DED BED उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदवीधर असणं आवश्यक आहे आणि शिक्षक अभियंता मूल्यमापन चाचणी परीक्षा म्हणजे अर्थातच टेट 2025 या परीक्षेत सहभागी होणे 22 शिक्षकांना बंधनकारक आहे. या पदाची होणारी भरती नेमकी कशी होणार आहे आपण जागांचं विश्लेषण आता पाहूयात. प्राथमिक विभागातील 456 रिक्त पदांमध्ये मराठी माध्यमांची 251 जागा आहेत, तर उर्दू माध्यमाच्या 205 पदं शिक्षकांची भरली जाणार आहे. मराठी माध्यमातील इयत्ता 1ली ते 5वी गणित विज्ञान विषयाच्या एकूण 126 जागा आहेत. किती जागा? 126. तसेच भाषा विषयासाठी 83 जागा आहेत. इंग्रजी विषयासाठी 20 जागा आहेत, तर मराठी विषयासाठी फक्त 11 जागा आहेत आणि हिंदी विषयासाठी एकूण 11 पदे शिक्षकांची भरली जाणार आहेत. आपण संपूर्ण विश्लेषण 1ली ते 5वीचं केलेलं आहे. आता आपण उर्दू माध्यमाचे किती जागा आहे ते आता आपण बघून घेऊयात. उर्दू माध्यमात इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी करता 150 पदं भरली जाणार आहेत आणि इयत्ता 6वी ते 8वी करता गणित विज्ञान विषयासाठी 37 जागा उर्दू माध्यमाच्या आहे, तर उर्दू भाषा विषयाचे एकूण 18 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. आरक्षण न्याय व तपशील संकेतस्थळावरती म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या जाहिरातीची म्हणजे जळगाव जिल्हा परिषद शिक्षक भरतीची जाहिरात पाहिजे असेल, प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणानुसार रिक्त पदांचा सविस्तर तपशील जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला सविस्तर डिटेल्स माहिती अवेलेबल पाहिजे असेल म्हणजे सविस्तर माहिती अजून बारकाईने तुम्हाला या जाहिरातीचा अभ्यास करायचा असेल तर जिल्हा परिषद जळगाव यांच्या संकेतस्थळावरती अधिकृत वेबसाईटवरती जाऊन सर तुम्ही ती जिल्हा परिषदेची साईटवरती जाऊन सर जाहिरात पाहू शकता. पवित्र पोर्टल अंतर्गत 2025-26ची शिक्षक भरतीची ॲड आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात नेमकी किती पदांची भरती होणार आहे याची 22 शिक्षकांना उत्सुकता लागून होती. तर जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 953 शिक्षकांची भरती होणार आहे. माध्यमिक विभागामध्ये 497 रिक्त पदं आहेत, प्राथमिक विभागात 456 रिक्त पदं आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उर्दू माध्यम तसेच भाषा विषयाच्या गणित विज्ञान विषयाच्या 1ली ते 5वीला किती जागा आहेत, माध्यमिकला किती याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पवित्र पोर्टल अंतर्गत लॉक किती विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स लॉक केलेले आहेत त्याची माहिती देखील व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आता पुढील प्रोसेस काय राहणार आहे, पुढील नवीन अपडेट पवित्र पोर्टलवर काय येणार आहे याची सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण किती जागाची भरती होणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. एकूण 953 जागांची जळगाव जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची भरती होणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलात तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच पवित्र पोर्टल अंतर्गत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आणि इतर सविस्तर पवित्र पोर्टल अंतर्गत महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.